तुमच्याकडे अशी डायमंड वर्कची पार्टीवेअर साडी असेल आणि त्या ब्लाऊजच्या गळ्याला जर अशी डायमंडची लेस लावायची असेल तर खूप सोपी पद्धत सांगतो. ब्लाऊज पूर्ण तयार करून घ्यायचा आणि तो डम्मीला घालायचा आहे. त्याने काय होणार आहे, डम्मीला ब्लाऊज घातल्यानंतर आपल्याला लेस लावायला खूप सोपं जातं आणि छान फिनिशिंगमध्ये लेस लावता येते. पाहिजे तो आकार करायचा आहे गळ्याला आणि डम्मीला ब्लाऊज घातल्यानंतर आपल्याला जो ग्लो येतोय त्या ग्लूने आपल्याला काय करायचं आहे, गळ्यावरती एक बारीक लाईन घ्यायची. लक्षात ठेवा ग्लू जास्त लावायचा नाही, एकदम हलकासा ग्लू लावायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला स्टोनची लेस चिटकवायची. खूप सोपी जाते अशा पद्धतीने लेस लावायला. बघा मी वन टाईम ब्लाऊजच्या अर्ध्या गळ्यापर्यंत मी ग्लू लावून घेतलेला आहे. 5 मिनिटामध्ये तुम्ही पाहिजे तशा आकारावरती स्टोन लेस लावतो. ही लेस आहे, हीच लेस आपल्याला लावायची. बघा सिंपल, फक्त आपल्याला ग्लू लावल्यानंतर त्याच्यावरती हलकंसं ठेवायचं, प्रेस करायचं, खेचायचं नाही आहे आणि खूप छान फिनिशिंगमध्ये आपल्याला लेस अशा पद्धतीने लावता येते. जरी थोडं मागं पुढे झालं तर ते ॲडजस्ट करता येते. हीच पद्धत जर तुम्ही हातावरती घेतली तर व्यवस्थित जमत नाही आहे. बघा हाफ सर्कलपर्यंत मी पूर्ण तयार करून घेतलं आणि तिथून पुढे पुन्हा मी ग्लू लावून एक लाईन पूर्ण डायमंडची लावून घेतलेली. जर तुम्हाला असं वाटतं एक सिंगल लाईन व्यवस्थित दिसत नाही, छोटी दिसते, तर त्याच्या शेजारी अजून एक लाईन तुम्ही अशाच पद्धतीने लावू शकता आणि डबल लाईन लावल्यानंतर याच्यापेक्षा छान गेटअप येतं. खूप सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहिजे तशा गळ्याला डायमंडची लेस चिटकवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.